चला येतोय मी, कामाक जाऊ गया। थांब अजय, तुला काय वाटलं आम्ही हा विषय असाच सोडून देऊ? सांग, तू इथे कसा? काय रे, काय करत होतास तू इथे? सांगितलं ना, असोच जाय होतोय आणि हे शेट भेटले। तू ओळखतोस जतीन शेटला? नाही ओळखत, ते भेटले। एखादो माणूस समोर इलो का बोला होया ना। असंच कोणीही अनोळखी भेटलं की बोलतोस तू? सांग ना। सांगितलं ना, सहज भेटले म्हणून बोलत उभं होतं। सहजच असेल तर ठीक आहे, पण यामागे जर काही कारण असेल ना तर ते मी शोधून काढीन। मला शोधून काढावंच लागेल। का माहितीये? का? तुझ्याबद्दल विश्वासराव जो विचार करतोय ना, त्यामुळे। माझ्याबद्दल? हो। तुला माहितीये का विश्वासराव काय विचार करतो तुझ्याबद्दल ते? नाही हो, माझी तर ओळख आहे ना। अरे मग काय झालं, बोल ना त्याच्याशी। कोणीही अनोळखी व्यक्ती भेटली की बोलतोस ना तू, मग त्याच्याशी पण बोल सहज। ते पोलीस आहेत ना। हो, पण तो सध्या छायाच्या आणि तुझ्या लग्नाचा विचार करतो। आणि तू इथे काय करतोस? तेच ना, मला ह्याला पाहिल्यावर सुद्धा हाच प्रश्न पडला। तू? माधव, छायाच्या सुखासाठी मी तिच्या लग्नाला आधीच होकार दिला होता, आणि त्यात आता हा विश्वासराव सुद्धा या दोघांचं लग्न लावून द्यावं म्हणून सगळ्या घरच्यांना कन्व्हिन्स करतोय। पण मला वाटतं आपण पुन्हा एकदा विचार करायला हवा। असं कित्याक करतात? कशाला म्हणजे? माधव भाऊ आहे तिचा, आपल्या बहिणीचा हात तो कोणाच्या हातात देतोय हे बघायला हवं ना। विश्वासराव ह्याचं आणि छायाचं लग्न लावून द्यायचं म्हणतोय, आणि हा इथे जतीन शेठ बरोबर दिसतोय। मला तर काहीतरी गडबड वाटते। असं काय नाही हो, ते आम्ही ठरवू। अजय, आपण नंतर भेटून बोलूच, पण त्याआधी काहीही कन्फर्म समजू नकोस। चल नीलिमा। सगळ्यांचं लग्न होतला, अभिभाऊंका नवरी दिल्यानी, माका नाही दिल्यानी नवरी। रघु काका खोटे बोलले, माका नाही नवरी। छायाताईंका पण आता नवरो देतील, माका नवरी नाही दिल्यानी। ए साहेबा, हा काय करतोय? ता विसरलंय। आत्ता काहीतरी बडबडत होतास ना? हा ता माका नाही नवरी दिल्यानी। रघु काकात ना, रघु काका ते म्हणाले माका नवरी देणार, नाही दिलानी, खोटा बोलले। आपण देऊ, हा तुला नवरी देऊ। पण ते छायाताईचं काय? काय ता आता माका काय माहित। अरे आत्ताच बोलत होतास ना। ता विसरलंय। काय रे साहेबा, जावा जावा, लवकर आज जावा, लग्नाची बोलणी सुरू आहेत ना। काय काय सुरू आहे? छायाताईंच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत। हे विश्वासरावनी सांगितलं असतं। हा विश्वासराव घरातल्या सगळ्यांना कन्व्हिन्स करेलही, पण माधव त्याआधी आपण या अजयची माहिती काढायला हवी, आणि मगच या लग्नाविषयी पुढे जायला हवं। सगळ्यांचं लग्न होतला, माका पण नवरी वही। हे अजय,
इकडे हो रघु काका, तुम्ही होय काय करतास? हो प्रश्न मी तुका विचारू गय होतोय. हे काय करतस? मी काय करतलं, जायत होत हैसून. झाला निलिमाच्या पाहुण्याक जतीन छटाक भेटान झाला. बघितलंय मी तुका त्याच्यावर बोलताना. होय, तू कसं ओळखते ते का? मी काय ओळखतोय त्यांका? भेटले म्हणून बोललो. एकदा भेटान इतक्या बोलतात काय कोण? नाही हो, तसं नाही. याच्या आधी बघितलंय मी त्यांका गावात, नायकांकडे येत होते. भेटले म्हणून बोललो, नाही तर आमचं काय संबंध? हा मग काय नायकांची छोरी जुळूची म्हणून बोलावत. काय चालला तुझा? नाईक काय ते माहिती आम्हा तुका, तरी त्या छायाच्या मागे लागलं. मी काय मागे लागले हो त्याच्या? तात मागे लागला ना माझ्या. जरा लांब राहू. या आधी पण मी तुका सांगलंय, त्या घरात पोलीस पण असा आता आडाक्षित फुकटचो. तुका सावध करतय, नायकांच्या वाट्यात जाऊ नको. आणि तुझा काय त्या शेठ बरोबर चालला ना तर बंद कर. छायापासून लांब राहू, त्याच्यात तुझा भला असा. कळता मा? छाया तुका एकदा सांगून कळणार नाही काय? नाही कळणं माका, कारण आता एकट्या रावान माका कंटाळू इलेलो हा. आणि तुम्ही जर माझा लगीन नाही लावून दिला तर मी बाईत जाऊन जीव देतलय. छाया काय बोलतोस ह्या? आहे मी तुका सांगितले नाही, माझा राग इलो असत तुका. येणारच ना, पण चूक माझी हा ना, मग माका मार. पण या लग्नाक विरोध नको करू गे. अरे दत्ता, माका वाटणार नाही काय माझ्या लेकीचा भला होऊन दे? छायाची काळजी माका पण वाटता. ता ह्या घरात परत इला ना तेव्हा माझा काय झाला तर माका माहित हा. जीव तुटत होतो माझो, आणि आता परत त्याचा लगीन करून द्यायचा. ता पण अशा माणसा मागडा जे का आपण ओळखत नाही. तो कसो हा आपल्याक माहित नाही. या पट्टा का तुका? हा माधवा, बरं झालं येलस. बघतास ना घरात काय चाललं आता? अरे छायाचा लगीन लावून निघालेत, आणि माका काय माहित नाही. माका सांगूक नाही काय? या पट्टा काय तुका? अरे काय विचारते मी? इला लक्षात, तुका पण ह्या पहिल्यापासून सगळं माहित हा. आणि तू पण माझ्यापासून लपवलास. काय झाला की तुम्ही आधी माका येऊन सांगत होतास, आणि आता इतके मोठे झालास की या घरातली निर्णय माका लपवून घेऊक लागलास. अगं आई, तसं नाहीये ग. आम्ही जो काही निर्णय घेतला ना तो छायाच्या सुखासाठी घेतला. छायाकडे बघ, ती अशी सतत रडत राहिलेली तुला आवडणार आहे का? अगं तिचं अख्खं आयुष्य पडलंय तिच्या समोर. ते आयुष्य तिने एकटीनेच काढायचं का? असं होऊ नये. पण तिने उद्या काही बरं वाईट करून घेतलं तर त्याला जबाबदार आपणच असणार ना. आई प्लीज, तुम्ही एकदा छायाच्या बाजूनी विचार करून बघा ना. माका एवढाच माहित हा की त्याच्या घराकडे कोण नाही, तो एकटोच राहता. आमका दोघांका पण आधाराची गरज असा रे. तर तू रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजेस. तू त्या मुलाबद्दल सगळी माहिती काढून आईंना सांगितलं पाहिजे. मला काय वाटतं, आपण ना थेट बोलू त्याच्याशी.